नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महा टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा जी 2024 ला होणार आहे त्यासाठी महत्त्वाचा असणारा पेपर 1 आणि पेपर 2 साठी इम्पॉर्टंट असे 20 प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, हे जे 20ही प्रश्न आहेत हे आपल्याला मागील वर्षी परीक्षेत विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट हे प्रश्न होते आणि या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, बालमानसशास्त्र अशा सर्व घटकांवरती स्पष्टीकरणासह प्रश्न पाहणार आहोत। आणि हे जे पूर्ण व्हिडिओ असणार आहे ते आपल्याला टीसीएस पॅटर्न नुसार घेतलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा, म्हणजे आपल्याला पीडीएफ ह्या पूर्णपणे फ्रीमध्ये मिळून जातील। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले होते। मित्रांनो, प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे। तर पहा, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत होता त्यावेळी श्री राजा छत्रपती शिवछत्रपती या नावाने एक नाणं पाडण्यात आलं होतं। तर त्या नाण्याचं नाव काय होतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर तेव्हा तांब्याची शिवराई असं म्हटलं जात होतं। लक्षात ठेवा, तांब्याची शिवराई। यामध्ये राज्याभिषेक जो प्रसंग होता त्यांचा, त्यावेळी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेली सोन्याची होण आणि तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडण्यात आली होती। या ठिकाणी थोडंसं कन्फ्यूज होणारा प्रश्न आहे। पहा, आपल्याला कधी कधी सोन्याची शिवराई म्हणून देखील उत्तर खूप विद्यार्थी देतात। तर सोन्याचा काय होता, तर सोन्याचा होण होता आणि तांब्याची शिवराई होती। पण या ऑप्शन मध्ये आपल्याला तांब्याची शिवराई हे ऑप्शन दिलेलं आहे, म्हणजे सोन्याचा होण दिलेलं नाही। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अवधानाचे वैशिष्ट्य नाही? हा प्रश्न आपल्याला बालमानसशास्त्रावरती विचारण्यात आलेला आहे। पहा, तर खालीलपैकी कोणतं विधान हे अवधानाचे वैशिष्ट्य नाही? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, तर अवधान हे आंतरिक बाबींवर एकाग्र होत नाही, हे जे आहे हे वैशिष्ट्यामध्ये त्याच्या येत नाही। मग वैशिष्ट्य कोणकोणते? पहा, अवधान ही निवडक प्रक्रिया आहे, अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते, अवधान एखाद्या गोष्टीवर दीर्घकाळ टिकून ठेवता येत नाही। प्रश्न क्रमांक आपलं 2चं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3। याविषयी मित्रांनो काही महत्त्वाच्या नोट्स देखील पाहूया। तर नोट्स मध्ये काय आपल्याला सांगता येईल, तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली जी धडपड असते त्या धडपडीला अवधान असं म्हटलं जातं। अवधानाचे प्रकार कोणते कोणते आहेत? ऐच्छिक अवधान, अनैच्छिक अवधान आणि अभ्यस्त अवधान हे अवधानाचे प्रकार आहेत। अवधानाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत? पहा, अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे, अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन सुलभ होते, अवधान हा एक मनोव्यापार आहे, अवधान व अभिरुची या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि आपण एका वेळी एकाच गोष्टीवर अवधान केंद्रित करू शकतो। या ठिकाणी हे आपलं पूर्ण स्पष्टीकरण देखील होऊन जाईल। तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे, एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एक दाखला किंवा उदाहरण दिल्यास कोणता अलंकार होतो? या ठिकाणी मराठी व्याकरणात तर अलंकार हा जो घटक आहे मित्रांनो हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। पहा, कोणता अलंकार आहे असा आपल्याला प्रश्न आहे। त्याआधी आपण व्याख्या पाहून घ्या। तर एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा आपण एखादा एक्झाम्पल देतो तेव्हा तो कोणता अलंकार होतो? तर सरळ सरळ आहे की तेव्हा तो दृष्टांत अलंकार होत असतो। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। या ठिकाणी पहा, दृष्टांत अलंकाराची आपण व्याख्या घेतलेली आहे। एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला दिल्यास दृष्टांत अलंकार होत असतो। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळाला डॅश काळ असं म्हणतात। या ठिकाणी परत आपल्याला इतिहासामधील एक व्याख्या विचारण्यात आलेली आहे। असा कोणता काळ आहे की त्या काळामध्ये त्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी काहीही पुरावा उपलब्ध होत नाही, तो काळ कोणता असतो? तर त्या काळाला सर्वात सोपं वाक्य शब्द आहे पहा, प्रागैतिहासिक काळ। पहा, प्रागैतिहासिक काळ म्हटलं जातं। कशाला म्हटलं जातं? तर ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी पुरावा उपलब्ध होत नाही, लिखित पुरावा उपलब्ध नसतो, तो जो काळ आहे तो प्रागैतिहासिक काळ असता त्याला म्हटलं जातं। आणि या ठिकाणी पहा, ऐतिहासिक काळ एक शब्द आहे। तर ऐतिहासिक काळ म्हणजे काय?
तर ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आपल्याला उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असं म्हणतात. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅशचा उपयोग मुख्यतः आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये केला जातो. खालीलपैकी असा कोणता घटक आहे की त्या घटकाचा वापर आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मिती केंद्र जे असतं त्या ठिकाणी केला जातो. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर थोरियमचा जो उपयोग आहे मुख्यतः हा आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मिती केंद्र जे आहे त्यामध्ये त्याचा वापर केला जातो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतीय आरमाराचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते. आतापर्यंतचा इतिहासातील सर्वात महत्वाचा हा प्रश्न आहे पहा मित्रांनो, भारतीय आरमाराचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं. सर्वांना येणं गरजेचं आहे. तर भारतीय आरमाराचे जनक हे राजा शिवछत्रपती यांना ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. फादर ऑफ नेव्ही हे म्हटलं जातं छत्रपती शिवाजी महाराज यांना. यानंतरचा प्रश्न आहे, 1906च्या कलकत्ता अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते. कधीचे आहे? 1906. पहा 1906 ला कोणत्या ठिकाणी भरली? तर कलकत्ता या ठिकाणी अधिवेशन भरलं होतं राष्ट्रीय काँग्रेसचं. तर याचं जे अध्यक्षपद आहे हे कोणी भूषवलेलं होतं? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर दादाभाई नौरोजी यांनी 1906 मध्ये कोलकाता या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद हे भूषवले होतं. त्यांना इंडियन ग्लॅडस्टोन व भारतातील ग्रँड ओल्ड मॅन म्हणून देखील ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, परिसंस्थांमध्ये साधारण 10% ऊर्जा पोषण पातळीकडून पुढच्या पोषण पातळीकडे जाण्यास उपलब्ध असते. ती ऊर्जा डॅशच्या स्वरूपात असते. पहा प्रश्न थोडासा समजून घ्यायचा आहे. परिसंस्थामध्ये साधारणतः 10% जी ऊर्जा आहे ही पोषण पातळीकडून पुढच्या पोषण पातळीकडे जाण्यासाठी आपल्याला उपलब्ध असते. पण ती जी ऊर्जा आहे ती कशाच्या स्वरूपामध्ये असते? तर ती ऊर्जा असते ऑप्शन क्रमांक 4 तर रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपात असते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानानुसार खालील पर्यायातील कोणता मूलभूत अधिकार नाही? ऑप्शन जे दिलेले आहेत त्यापैकी एक असा आहे की जो मूलभूत अधिकारामध्ये येत नाही, बाकीचे 3 मूलभूत अधिकारामध्ये येतात. तर यामध्ये उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 जो मानव अधिकार आहे हा मूलभूत अधिकारामध्ये येत नाही. मूलभूत अधिकारामध्ये कोणकोणते येतात पहा, शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार, हे जे 3 आहेत 1, 3 आणि 4 हे मूलभूत अधिकारामध्ये येतात आणि मानव अधिकार हा मूलभूत अधिकारामध्ये येत नाही. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मानवी शरीरात ए जीवनसत्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे? पहा आपल्या बॉडीमध्ये जे विटॅमिन ए असतं, विटॅमिन ए म्हणजे जीवनसत्व अ, तर ते कोणत्या जागेमध्ये साठवलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर यकृत जे आहे तर यकृतामध्ये विटॅमिन ए जे आहे हे साठवण्याची जागा असते. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होणार आहे. ए हे जे आहे हे एक महत्वाचं जीवनसत्व असून ते पाण्यामध्ये विरघळत नाही परंतु ते मेदामध्ये विरघळतं. हे जीवनसत्व सामान्यपणे पिवळ्या रंगाचे असते. विटॅमिन ए जे आहे हे पिवळ्या रंगाचं असतं सामान्यपणे आणि विटॅमिन ए या जीवनसत्वामुळे किंवा या विटॅमिनमुळे दृष्टी आपली जी आहे ती चांगली राहते. म्हणजे डोळ्यांसाठी अ जीवनसत्व हे महत्वाचं असतं आणि हाडांची वाढ देखील होते. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल यकृत. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. वाक्प्रचार आहे पहा, डोळे लावून बसणे, याचा आपल्याला योग्य अर्थ काय आहे ते सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर वाट पाहत असताना किंवा वाट पाहत बसणे म्हणजेच डोळे लावून बसणे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. मित्रांनो डोळे लावून बसणे यावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि आपण अशाच पद्धतीचे जे काही महत्त्वाचे असणारे 200 वाक्प्रचार आहेत तर ते पूर्णच्या पूर्ण आपण जशाच तसे घेतलेले आहेत. त्यांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या गरजांपैकी सहवास विषयक गरज कोणती आहे? पहा सहवास विषयक गरज आपल्याला ओळखायची आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर समाज मान्यता ही जी गरज आहे ही सहवास विषयक असणारी गरज आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द भरायचा आहे.
या ठिकाणी पहा अलंकारिक वाक्य काय आहे पहा, सतत भटकंती करत राहणारा म्हणजे काय, तर यासाठी एक अलंकारिक शब्द कोणता असेल? जो नेहमी फिरत असतो किंवा नेहमी भटकंती करत असतो तर त्याला म्हटलं जातं पिंपळावरचा मुंजा. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा, मखलाशी म्हणजे काय, तर चलाकीने केलेला सारवासारव. पायाची वाहन म्हणजे काय, तर खालचे स्थान, योग्य स्थानी योग्य वस्तू. या ठिकाणी पांतस्थ म्हणजे काय, तर वाटसरू. आणि सतत भटकंती करत राहणारा म्हणजे कोण, तर पिंपळावरचा मुंजा. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याची पद्धत नाही? ऑप्शनमध्ये जे 4 पद्धती दिलेल्या आहेत तर त्यापैकी 3 पद्धती अशा आहेत की त्यामुळे आपल्याला भारतीय नागरिकत्व प्राप्त होतं आणि चौथी अशी एक आहे की तिने भारतीय नागरिकत्व प्राप्त होत नाही. तर ती कोणती आहे? पर्याय क्रमांक 4 निवडणूक ही जी आहे यामुळे आपल्याला म्हणजे निवडणूक ही जी पद्धत आहे या पद्धतीने भारतीय नागरिकत्व जे आहे हे आपल्याला प्राप्त होत नाही. यामध्ये जन्माने होतं, नैसर्गिकरणाने होतं आणि वंशाने देखील होतं, पण निवडणुकीद्वारे होत नाही. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचे नोट्स आपण काय काय बनवू शकतो, तर निवडणूक ही भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याची पद्धतीमध्ये येत नाही. भारतीय नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत भारतामध्ये नागरिकत्व मिळवण्याचे काही 5 ऑप्शन्स आहेत म्हणजे मार्ग आहेत. यामध्ये काय आहे, जन्माने मिळू शकतं, वंशानुसार किंवा वंश परंपरागतनुसार मिळू शकतं, नोंदणीनुसार मिळू शकतं, नैसर्गिकरणाद्वारे मिळू शकतं आणि प्रदेशाच्या समलीकरणाद्वारे देखील मिळू शकतं, पण निवडणुकीद्वारे मिळत नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? मित्रांनो पहा, यावरती आपल्याला 2016 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता. रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका खालीलपैकी कोणाची आहे किंवा कोणी लिहिलेली आहे? तर ही लिहिलेली आहे ऑप्शन क्रमांक 1 महेश एलकुंचवार यांनी लिहिलेली आहे रक्तपुष्प. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, कोलार येथील सोन्याच्या खाणी डॅश या राज्यामध्ये स्थित आहेत. पहा, आपल्याला कोलार हे जर नाव आठवलं तर मित्रांनो लक्षात ठेवा KGF हा जो मूवी आहे हा आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे, कारण या ठिकाणी कोलारमध्ये सोन्याच्या ज्या खाणी आहेत तर हे कोणत्या राज्यामध्ये येतात? ऑप्शन क्रमांक 3 तर कर्नाटक या राज्यामध्ये आहेत कोलार येथील सोन्याच्या खाणी. हा जो प्रश्न आहे हा आपल्याला MPSC मध्ये प्री एक्झाम साठी सुद्धा विचारण्यात आलेला होता. पहा, कोलार येथील सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत आणि आपल्याला हा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल कर्नाटक. यानंतरचा प्रश्न आहे, अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासात खालीलपैकी कोणती बाब दिसून येत नाही? काय विचारले पहा, अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासामध्ये खालीलपैकी कोणती बाब म्हणजे काय, तर कोणती गोष्ट आपल्याला आढळून येत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर ऐकलेले शब्द किंवा वाक्य जसेच्या तसे म्हणता येतात. ही जी बाब आहे ही आपल्याला दिसून येत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, यामध्ये अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या बालकांची जी काही लक्षणं आहेत तर ती लक्षणं कोणकोणती आहेत? लहान मुलासारखे ते वागत असतात, अतिशय लाजाळू असतात, ऐकण्यात एकाग्रतेचा अभाव असतो, स्मरणशक्ती ही कमी असते, चिडखोर व रागीट वृत्ती त्यांच्यामध्ये जास्त असते, बदल मान्य करत नाहीत, वाचन व लिखाणात चुका होतात. ही जी मुले असतात पहा अध्ययन अकार्यक्षम वाले तर हे मुलं अस्थिर राहतात, भाषा बोलण्यामध्ये अडखळून जातात, शिस्त लावण्यास कठीण जाते, विनोदी वृत्तीचा त्यांच्यामध्ये अभाव असतो, क्रमबद्धतेचा अभाव असतो, कोणतेही काम पूर्ण करू शकत नाहीत. ही जी आहेत ही अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या बालकांची मुख्य लक्षणं आहेत. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? दिलेल्या पर्यायामधून योग्य उत्तर आपल्याला ओळखायचं आहे. पहा, रामसर स्थळ भारतातील पहिलं कोणतं आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर चिल्का तलाव हा जो आहे हा आपल्या भारतातील पहिलं रामसर स्थळमध्ये गणलं गेलेलं आहे. ओडिसा राज्यातील चिल्का सरोवर हे आणि राजस्थानमधील केवलदेव किंवा केवलादेव राष्ट्रीय उद्यान ही भारतातील पहिली रामसर स्थळे म्हणून ओळखण्यात आलेली आहेत. रामसर करार हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे आणि त्याचा उद्देश जगभरातील पाणथळ प्रदेशांचे संवर्धन करणे असा आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात म्हणजे ज्या ठिकाणी सेव्ह केले जातात त्या ठिकाणास डॅश असे म्हणतात. काय प्रश्न आहे? ऐतिहासिक. पहा, ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी सेव्ह करून ठेवतात म्हणजे जतन करून ठेवतात
ते जे ठिकाण आहे त्या ठिकाणाला पर्याय क्रमांक 3 अभिलेखागार म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गिलफोर्डच्या बुद्धिमत्तेच्या उपपत्तीनुसार बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या 3 गटामध्ये करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. गिलफोर्ड हे जे आहेत यांच्या बुद्धिमत्तेच्या उपपत्तीनुसार जी आपली बुद्धिमत्ता आहे याचं 120 घटकाचं वर्गीकरण जे आहे हे 3 गटामध्ये केलं होतं. तर ते 3 गट कोणकोणते आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2. तर क्रिया, आशय आणि निर्मिती हे जे 3 गट आहेत या 3 गटामध्ये 120 घटक पहा 3 गटामध्ये किती 120 घटकांचं वर्गीकरण जे आहे हे गिलफोर्ड यांनी त्यांच्या उपपत्तीनुसार केलं होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो ही होती पहा महत्वाची 20 प्रश्न. 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही दिवस आहेत पहा मित्रांनो परीक्षेला, त्यामुळे आपण लवकरात लवकर कंटिन्यू व्हिडिओज या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. आणि नवीन जर असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF जर आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला देखील जाऊन जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.